पुढची बातमी पाहूयात। पुण्यामध्ये भूजल सर्वेक्षण विभागामधील 2 अधिकाऱ्यांना अटक केली गेली आहे। 2.5 लाखांची लाच घेताना दोघांना रंगे हात पकडण्यात आले। भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आणि प्रियंका घुलेंवरती कारवाई झाली आहे। इमारतीच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी लाच मागितली होती असा आरोप आहे आणि त्याच अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आणि प्रियंका घुले यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। 2.5 लाखांची लाच घेताना दोघांना रंगेहात अटक करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती? हेमाली लुचपत प्रतिबंधक विभागाने आज मोठी कारवाई केली। शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागातील एक भूवैज्ञानिक आणि एक अधिकारी या दोघांना अटक केलेली आहे। दिवाकर धोटे असं भूवैज्ञानिक त्यांचं नाव आहे, तर प्रियंका घुले ही सुद्धा कनिष्ठ भूवैज्ञानिक आहे। एकूणच त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या पूर्णत्वाची इमारत पूर्णत्वाचं सर्टिफिकेट कम्प्लिशन सर्टिफिकेट घेण्यासाठी 2.5 लाखाची मागणी केली होती। 22 तारखेला त्यांनी ती रक्कम मागितली, तर आज 24 तारखेला सायंकाळी 5च्या सुमारास हा सापळा रचण्यात आला आहे। त्यांच्याकडून 2 लाखाची रक्कम घेताना रंगेहात त्यांना कार्यालयात पकडण्यात आलेला आहे। या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे। हेमाली, नक्की धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।